बरोबर बोलतोयस शकुताई। या घरात ना यशोधरेच्या तोलाचं स्थान मला कधीच नव्हतं, पण यशोधरेच्या वडिलांनी आणि आईनी माझा शब्द कधीही खाली पडू दिला नाही। असे बरेचसे निर्णय घेतले जे यशोधरेच्या विरोधात होते, पण या दोघांनी मला कायम पाठिंबा दिला। अगं ताई, मला येऊन सांगायचं होतं, का नाही सांगितलंस? मला माहिती आहे तुझ्या मनात स्वार्थ होता। त्यावेळेला तू मला भेटली नाहीस, 30 वर्षांनी भेटलीस। त्यावेळी मी तुला घरी राहण्याचा आग्रह केला, यशोधराला सांगितलं की माझी बहीण या घरात राहिली नाही तर मी सुद्धा या घरात राहणार नाही, ही अट घातली तिला। मी ती मान्य केली। मला सांगत होती, अरविंद, ह्या बाईला घरी ठेवू नकोस, स्वार्थी आहे। पण मी नाही ऐकलं गलतीचं। तू घरात आलीस का? सांग ना का? कारण तुझ्या मनात स्वार्थ होता। घरात तुला मी स्थान दिलं, पण तू आमच्या कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसलास। अगर त्याच वेळी तू मला सांगितलं असतंस ना, तर यशोधराशी भांडून हा श्रेयस तुझ्या हाती, तुझ्या हवाली केला असता मी, पण नाही केलंस तू। ताई, का वागलेस ग असं? प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी? ताई, प्रॉपर्टी पैसा सोड ग, या घरात राहण्याची लायकी सुद्धा नाहीये तुझी। आणि तुम्ही सगळं स्वतःच्या अंगाशी येत आहे म्हणल्यावर आम्ही तुझे आई वडील नाहीच असं म्हणून हात झटकायला निघालात? अरे नालायकपणाचा कळस आहे हा। खरं तर तुमचा घाणेरडा चेहरा तेव्हा समोर आला होता जेव्हा तुम्ही माझ्या बायकोला, माझ्या वहिनीला त्या पाड्यावरच्या निष्पाप मुलींना विकायला निघाला होतात। तरी सुद्धा माझ्या बायकोनी तुमच्यावर दया दाखवली, तुमच्यावरची केस मागे घेतली। काय काय नाटकं चालली होती व्हीलचेअर वर बसून। कसं गुंडांनी आमच्यावर बळजबरी केली, आमच्या मागे गुंड लागले होते, त्यांनी आम्हाला जबरदस्ती केली। अजून काय, ही काय सांगत होती, तुमच्या भावानी आणि पुतण्यानी कसं तुम्हाला घराच्या बाहेर काढलं, कसं लुबाडलं, प्रॉपर्टी हडपली। सत्य याच्या बरोबर उलट आहे, हो ना? कुंडली काढली कोल्हापूरून तुमची मामाने। या असल्याच घाणेरड्या गुन्ह्यांसाठी 3 केसेस ऑलरेडी सुरू आहेत तुमच्यावर। गेल्या 15 वर्षात होती नव्हती सगळी प्रॉपर्टी, सगळी श्रीमंती फुंकून यांनी यांच्या भावाला रस्त्यावर आणलंय। आणि इथे साळसूदपणाचा, चांगुलपणाचा आव आणताय। माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत कशी झाली? अहो, मी वागलोच आहे तसा, सगळ्यांनी मारा मला। साळसूदपणाचा आव आणताय? मला जीवे मारण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच होता, पण आज तर म्हणजे तुम्ही कहरच केलात। आज माझे डॅड, आजी, तारा, श्रावणी, अक्षय, मामा सगळ्या घराला संपवायला निघालात। होय रघु, वाच या दोघांच्याही शेवटच्या पापांचा पाढा। या नीच दयानंदनी घराभोवती सुरंग पेरून अख्ख्या घराला उडून टाकायचा प्लॅन केला आणि म्हणून मी इथे आलो होतो। घराभोवती सगळीकडे यांनी माझ्याकडून सुरंग पेरून घेतली
आणि त्या बदल्यात हा 50 लाख रुपयांचा चेक दिला 10 दिवसानंतरच्या तारखेचा. कारण त्यांच्याप्रमाणे प्रॉपर्टी त्यांच्या नावावर व्हायला किमान 10 दिवस लागतील याचा अंदाजा त्यांना होता. अरे निर्लज्जानो, कुठे फेडाली पाप? इथेच या जन्मात. आता थोड्याच वेळात तुमच्या विरोधातले सगळे पुरावे समोर येतील. शकूबाईंचा तारावर केमिकल फेकण्याच्या प्रयत्नात मीच खोडा घातला होता. आधी श्रेयस साहेबांना चिठ्ठी लिहून आणि मी ताराच्या संपर्कात होतो. मात्र सुरुंगाचं सांगितल्यावर तिने मला एक कल्पना दिली की सुरुंग पेरताना त्याच्यामध्ये पाणी पण टाक, म्हणजे ते निकामी होते आणि दयानंदनी ट्रिगर दाबल्यावर त्याचा काहीच परिणाम नाही होणार. मी ते केलं आणि सुरुंग निकामी झाली आणि आपण सगळे वाचलो. रघु, थँक्स. आभार मानायचेच असतील तर माझे नाही, ताराचे आणि त्या देवाचे माना. आणि शेवटी जगात सत्याचाच विजय होतो और मारने वाले से तारने वाला बडा होता है. गेल्या वेळी तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी स्वतःला डिफेंड करू शकत नव्हतो. ऐनवेळी ताराने येऊन माझा जीव वाचवला नसता तर कदाचित आज मी जिवंतही नसलो असतो. पण आज आता तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणार. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, या दोघांविरोधातले जे काही पुरावे आहेत ते या फाईलमध्ये आहेत. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा यांना. आणि काही झालं तरी हे दोघं जेलमधून सुटणार नाही त्याची दक्षता घ्या. कारण ही असली माणसं आमच्यासाठीच नाही हो, समाजासाठी घातक आहेत. आमच्यावरचा डाव फसला म्हणून दुसऱ्या कोणाला तरी लुबाडतील हे. शकू फळ प्रॉपर्टीची पेपर आपल्याकडे. आजी, या दोघांचाही जीव जर त्या पेपर मध्येच अडकला असेल ना तर तोही फुगा फोडून टाका तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. अरे मूर्खानो, मला जर प्रॉपर्टीची एखादी गोष्ट ठरवायची असेल तर मी तुम्हा सगळ्यांसमोर त्याची अनाउन्समेंट करेल का? खरे पेपर्स नुसतेच बनलेले नाही आहेत, तर ते रजिस्टर ऑफिसमध्ये सबमिट पण झाले. ते या घरात कधी आलेच नाहीयेत. त्यामुळे ज्या कोणी माझ्याकडून सह्या घेतल्यात त्या सगळ्या सह्या कायद्याच्या नजरेत अमान्य असणार आहे. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा या दोन गिधाडांना. घेऊन चला ना. आराध्या, मम्मा, काय होऊन बसलंय सगळं? बाळा, आम्ही आहोत ना. आता सगळं हेण जळून गेलंय आणि मागे उरले ते शुद्ध सोनं. श्रेयस, ऐक ना, माझ्या हातून पण खूप चुका झाल्या रे. मी तुझी मम्मा म्हणजे माझी यशोधरा ताई यांचा सेवक बनून ह्या घरात राहिलो. आंधळेपणाने का होईना पण माझ्या हातून खूप चुका झाल्या. मी ताईच्या प्रत्येक चुकामध्ये ताईचा साथीदार बनलो. हे सगळं करताना कधी विचारच केला नाही रे की या सगळ्याचा तुमच्यावर काय परिणाम होत असेल. चुकलं माझं. नाही श्रेयस, मला माफ कर. मी या घरात राहायच्या लायकीचा नाही रे श्रेयस. मी हे घर सोडून जातो. आता इथून पुढं घरातल्या कोणालाही माझा कधीही त्रास होणार नाही. मी चाललो. मामा, अरे अख्ख्या जगात एकच तर मामा आहे माझा. आता तू कुठे आणि जाऊन मला पोरकं नको करू. मान्य आहे, मला मान्य आहे तुझ्याकडूनही चुका झाल्यात, पण तुला त्याची जाणीव झाली आहे ना. तू, श्रावणी, तुम्हाला दोघांनाही तुमच्या चुकांची जाणीव आहे. त्याचं प्रायश्चित्त घेताय तुम्ही. आत्ताच माझ्या जन्मदात्यांना तुरुंगात पाठवलंय, पण हे इथे आत्ता जे सगळे आहेत ना, हे माझं कुटुंब आहे, माझं.
आणि तुम्ही आता सगळ्यांनी कुठेही जायचं नाही. आजी, म्हणजे जेव्हा मी तुला फसवून तुझी सही घेतली होती तेव्हा तुला माहिती होतं का की मी... अक्षय, कुठल्याही रिट्रीटचे पेपर्स बॉन्ड पेपरवर नसतात. हे समजण्या इतकी मूर्ख नाही मी. पण मी काहीच बोलले नाही. मला बघायचं होतं की तू कुठल्या थराला जातोयस. अरे तू काय आणि श्रावणी काय. भले श्रावणी आता बदलली असेल, पण या प्रॉपर्टीच्या नादाने, मोठेपणाच्या नादाने तुम्ही दोघे जण नातेही विसरून गेला, माणुसकीही विसरला. श्रावणी, व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी ताराच्या पर्समध्ये तू ड्रग्ज ठेवले होतेस. लग्नाच्या दिवशी ताराला तू किडनॅप केलं होतंस. अक्षय, श्रेयस आजारी असताना जेव्हा तू बिझनेस चालवत होतास, अरे तेव्हा एक फ्लॅट तू कंपनीच्या पैशातून घेतलास. आपल्याच कंपनीत पैशाची अफरातफर केलीस. आणि आता मला फसवून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायला निघाला होतास. अक्षय, अरे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे. आजी आपल्या दोघांच्यात भेदभाव करेल असं तुला वाटलंच कसं? आजीने एक अनाउन्समेंट काय केली, एक खडा टाकला आणि सगळ्यांचे खरे रंग बाहेर आले. पण तुझा खरा रंग हा नाहीये. हा, ते शकुंतला, दयानंद, त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली काही वेळ भरकटला होतास तू. पण माझा भाऊ असा नाहीये. माझा भाऊ सगळ्यांवर जीव लावणारा, सगळ्यांवर प्रेम करणारा, स्वतःपेक्षा जास्त इतरांची मन जपणारा आहे. मला माहित नाही का माझ्या भावाचा स्वभाव? माझ्या मोठ्या भावाचा हात धरून मी लहानाचा मोठा झालोय. अरे त्याच हाताने तुझ्या डोक्यावरचं छप्पर काढून घेईन मी, असं कसं वाटलं रे तुला? आणि खरंच जर तुला असं वाटलं असेल ना अक्षय, तर मी भाऊ म्हणून तुझ्यावर प्रेम करायला कमी पडलो असेल कदाचित. आय एम सिरियसली सॉरी, मला माफ कर. नाही नाही श्रेयस, उलट मी कमी पडलोय मोठा भाऊ म्हणून. मीच तुझी माफी पण... अरे काय करतोयस? काय करतोयस? मी आता सगळ्यांना सांगतोय, आजी तुला पण सांगतोय, माझ्या हक्काचं नसेल ना ते मला काही नकोय. हे घर, प्रॉपर्टी, हे सगळं यशोधरा सरनाईकांच्या एकुलत्या एक मुलाचं आहे, म्हणजे अक्षयचं आहे. आणि ते त्यालाच मिळालं पाहिजे. काय बोलतोय श्रेयस तू? आपण माझ्या वाट्याचं प्रेम मात्र मी कोणाला देणार नाही, सांगून ठेवतोय. श्रेयस, अरे तुम्ही दोघे माझे लाडके आहात. मी जे काही केले ना ते तुमच्या दोघांच्या हिताचंच केले. आता राम लक्ष्मणासारखे राहा रे बाबा. आज खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस सेलिब्रेट झाला. आता सुखाचे दिवस आलेत बरं का तारा, आता सुखाचे दिवस आले. आता मला बशीभर केक पाहिजे. एवढूच तेवढूसा नको. हो आजी, ते तारा, काय होतंय ताई? श्रावणी, मग झाली का सगळी तयारी? सगळी तयारी झालेली आहे. तुझ्या जाऊबाईंना सांग सगळी तयारी झाले, या म्हणावं आता. हो आजी, बोलवते. काय नवीन आई बाबा आणि माझी भाची कम पुतणी, लवकर या ना, आता आम्ही सगळे वाट बघतोय. अरे वा,
अगं बाई माझी सोनूली ती किती गोड दिसते. तारा, बाळाला घेऊन औक्षणासाठी बस. ताई चल औक्षण करूया. श्रावणी, तू आणि अमृता गोपा नाचवा. सावकाश ग, हळू. बाळाला सांभाळा. आजी, आता बाळाला आत्या नाहीये ना, तर मग मी नाव ठेवलं तर चालेल का? अर्थात तूच ठेवायचं नाव बाळाचं. तसं पण गेले 9 महिने ताराला तू फुलासारखं जपलेस. काय ठेवलं नाव? काय नाव ठेवलं? थांबा 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 सांगतीये. किती घाई करताय अक्षय? आलेच. आराध्या, अरे वा, छान आहे, छान आहे नाव. नाही म्हणजे माझ्या ताईची शेवटची आठवण म्हणून चालेल ना? न चालायला काय झालं ग? नाव एकदम परफेक्ट ठेवलेस. चला माझा तोंड गोड करूया. आज या चिमुकलीच्या रूपानं या सगळ्या घराला खऱ्या अर्थाने घर पण आलं. आपली सगळी फॅमिली ना कंप्लीट झाली. मग एक छान फॅमिली फोटोग्राफ होऊन जाऊ द्या. अर्थातच झालाच पाहिजे. चला 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 आजी चला. हो म्हणजे काय, या, या. चला चला. आजी कशी वाटते आपली सोनूली? एकदम गोड. मुलगी पसंत आहे.